नमस्कार. तरुण भारतमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे हा लिशा हॉटेलचा परिसर आहे आणि आपणाला माहितीच आहे की करवीर पोलिसांनी दुपारी या हॉस्पिटलच्या ह्या ठिकाणी धाड टाकलेली आहे आणि हे हॉस्पिटल आपण पाहू शकतोय. प्रतिमा हॉस्पिटल या नावाने हे हॉस्पिटल आहे. चंद्रकांत गायकवाड यांचे. चंद्रकांत गायकवाड हे निवृत्त सिव्हिल सर्जन होते आणि त्यांनी निवृत्तीनंतर या ठिकाणी प्रतिमा हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल सुरू केलं होतं. हे आपण पाहू शकतो की चंद्रकांत गायकवाड यांचा नावाचा फलक देखील या ठिकाणी लावलेला आहे आणि याच ठिकाणी त्या गर्भपाताच्या घटना घडत होत्या. अगदी एक दोन नव्हे तर 200 ते 250 गर्भपात केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांनी गर्भपात केल्याचं मान्य देखील केलेले आहेत. एक दोन घटना नव्हे तर तब्बल या 250 घटना अशा प्रकारे गर्भपाताच्या या ठिकाणी घडलेल्या आहे आणि रात्रीची वेळ असल्याने आपण तरुण भारतच्या कॅमेऱ्यातून हा परिसर पाहू शकतो. हेच ते हॉस्पिटल जे प्रतिमा हॉस्पिटल म्हणून आहे. या ठिकाणी ह्या हॉस्पिटलच्या या ठिकाणी गेट आहे तर त्याच्या समोर पाहिलं तर अगदी झाडी आणि जंगल सारखा परिसर आहे आणि त्यामुळे हे हॉस्पिटल या ठिकाणी आहे असं ओळखून देखील येत नाहीत. काही स्थानिक नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला मात्र स्थानिक नागरिकांना देखील याबाबत काहीच माहिती नव्हती असं माहिती या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी दिली. या ठिकाणी फक्त प्रतिमा हॉस्पिटल आहे मात्र या ठिकाणी कोणते उपचार होतात, काय उपचार केले जातात, या ठिकाणचे डॉक्टर कोण आहेत याची काही कानोकान खबर या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना नाही. अनेक नागरिक या ठिकाणी 20 वर्षापासून राहतात, कुणी 25 वर्ष या ठिकाणचे स्थायिक नागरिक आहेत. मात्र त्यांना देखील या ठिकाणी प्रतिमा हॉस्पिटलच्या बाबतीत या ठिकाणच्या नागरिकांना काही माहिती नाहीत. या ठिकाणी गर्भलिंग निदान होत होतं, गर्भपाताच्या घटना घडत होत्या मात्र याची कोणतीही कल्पना या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना नाही. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो की हेच ते हॉस्पिटल आणि करवीर पोलिसांनी दुपारी या ठिकाणी छापा टाकून या ठिकाणी गर्भलिंग निदानचे जे काही साहित्य होतं ते देखील जप्त केलेलं आहे आणि चंद्रकांत गायकवाड यांना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे. खरं तर कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे, ऐतिहासिक नगरी आहे. कोल्हापूरला महाराणी ताराबाईंचा देखील मोठा इतिहास आहे. त्याचबरोबर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा देखील हा जिल्हा आहे. स्वतः ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र अशा त्यांच्या या जिल्ह्यामध्ये गर्भपाताच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात घटना घडणे, अगदी 200 ते 250 गर्भपाताच्या घटना घडणे हे मात्र कोल्हापूरसाठी चिंताजनक मानलं जात आहे. तरुण भारतसाठी कॅमेरामन सूरज पाटीलसह इक्बाल रेटरेकर.